तर आज सलग चौथ्या दिवशी विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे। तर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भामध्ये काल सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरीमध्ये 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। त्याखालोखाल चंद्रपूर 46.2, गडचिरोली 46, अमरावती 45.4, नागपूर 45 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। नागपूर वेधशाळेकडून आज देखील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आढावा घेतलाय प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या संपूर्ण विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असून विदर्भातील 3 जिल्हे अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की आपण बघू शकतो की सकाळला 10 वाजलेले आहे। 10 वाजताच्या सुमारास नागपूरचं तापमान देखील आता 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे। आपण नागपूरचं ऑनलाईन करंट टेम्परेचर ॲपवर जर बघितलं तर आपल्याला 42 अंश सेल्सिअस दाखवतं। त्यामुळे नागपूरचे रस्ते बघा कशा प्रकारे रस्त्यावरची गर्दी देखील काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त आपण बघितलं तर आणखी 4 जिल्हे म्हणजे नागपूरसह गोंदिया असेल, या व्यतिरिक्त अकोला असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यांना देखील उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आणि त्याचे आपल्याला दुपारच्या वेळेस रस्त्यावर त्याचे परिणाम देखील पाहायला मिळतात। तर यवतमाळमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक तापमान राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय। पुढील काही दिवस असंच तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। उन्हात बाहेर पडू नये, अतिश्रमाची कामं करू नयेत अशा सूचना प्रशासनानं नागरिकांना केल्यात। दरम्यान मे महिन्यातील हा आठवडा सर्वाधिक उष्णतेचा ठरलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।